गुजरात का लीवर है जो हमारा मनोरंजन कर रहा है। भ्रष्टाचारियों को नहीं छोड़ेंगे, मोदी जी बोल रहे रैली में मेरठ के, और उनके अगल बगल में 10 भ्रष्टाचारी बैठे हैं। उनके पार्टी में दर दिन एवरेज 5 भ्रष्टाचारियों का प्रवेश होता है। वो भी ऐसे भ्रष्टाचारी नहीं, नामचीन भ्रष्टाचारी, जैसे नामचीन गुंडे होते हैं ना, वैसे नामचीन भ्रष्टाचारी। आप उनका क्या करोगे? वो तो आपके बगल में बैठेंगे, आपके साथ घूमेंगे फिरेंगे, आपके सरकार में शामिल होंगे। आप उनके ऊपर के उनकी जो क्राइम फाइल है वो क्लोज करेंगे और दुनिया को आप ज्ञान देंगे। हाँ, सबसे ज़्यादा भ्रष्टाचारी अगर कोई होगा इस देश में तो भारतीय जनता पार्टी है। आप इलेक्टोरल बॉन्ड्स पर अब तक कोई आपका कमेंट नहीं है। आप कौन सा भ्रष्टाचार ख़त्म करना चाहते हैं? हाँ, अगर आप में हिम्मत है तो आपके पार्टी के तरफ से बयान आने दो, आपकी तरफ से बयान आने दो। इलेक्टोरल बॉन्ड्स का जो घोटाला है वो भ्रष्टाचार है या नहीं, ये दुनिया को बेवकूफ़ बनाने का धंधा बंद कर दीजिए। नरेंद्र मोदी मुंबई दौरा है, 10 सभा हाँ, ये जो ईडी का पैसा ये जनता में यूज होगा, ये 15 लाख वाला जुमला लगता है थोड़ा। देखिए, ये जुमला नहीं, जुमले का बाप है। ये कहाँ से पैसा देंगे? पूरा पैसा तो जमा करके उनके बीजेपी के खाते में चला गया भ्रष्टाचार का। जो जनता को देना था पैसा वो उनके खाते में चला गया है बीजेपी के। वो क्या जनता को देंगे? वो कुछ नहीं दे सकते जनता को। जनता को सिर्फ गुमराह कर सकते हैं। आता बोला, नरेंद्र मोदी मुंबई दौरा आहेत, राज्यात 10 सभा आहेत, त्यांच्या देखील होण्याची माहिती मिळते। नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते, आता नाहीत। आता फार तर ते निवडणुकीची घोषणा झाल्यावर, निवडणुकीची जेव्हा घोषणा होते राज्यात किंवा देशात, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात। त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही। आणि जर ते तसे गेले सरकारी विमानं फौजफाटा घेऊन, तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत। नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून, निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा, सरकारी विमानं, सरकारी हेलिकॉप्टर्स घेऊन फिरतायत, घोषणा करतायत। त्यांचा एक दौरा हा 25-25 कोटीचा असतो। यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहिला तर काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी आहे? काँग्रेससाठी, शिवसेनेसाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे? नोटिसा फक्त आम्हालाच येणार? प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतायत आणि प्रचाराला उतरले आहेत सरकारी यंत्रणा घेऊन, हा भ्रष्टाचार नाही? मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत। त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही, त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही। हा सगळ्यात मोठा करप्शन, भ्रष्टाचार आहे। आपण म्हणताय ते मुंबईला येत आहे, काय शोधायला येतात? जमिनी शोधायला येतात। अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे, कोणती शिल्लक आहे का, ते वरून पाहणार आहेत का? गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं, नरेंद्र मोदी यांनी, अमित शहा यांनी मुंबई विकली। गौतम अडाणी या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकली, मुंबईचे भूखंड विकले, मुंबईचे उद्योग पळवले। आता मोदी 10 सभा घेऊन काय करणार आहे? अजून त्यांना काय विकायचं आहे? पण एक लक्षात घ्या, मुंबईत 10 नाही 100 सभा घेऊ द्या। मुंबईच्या जनतेने ठरवलं आहे की मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची। देशातून होतेच आहे, पण मुंबईत 10 सभा घेतल्यात तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही। ही काळ्या दगडावरची रेख आहे। आर्थिक दहशतवाद म्हटलेला आणि अशा भाषणांना करणार तडीपार। काल माननीय उद्धव ठाकरे हे रामलीला मैदानावर होते दिल्लीच्या। ते अत्यंत ऐतिहासिक मैदान आहे। त्याच मैदानावरून 1978 साली जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षाची एकजूट केली होती आणि तिथूनच त्यांनी इंदिरा गांधींना आव्हान दिलं होतं, सिंहासन खाली करो। आणि त्याच ऐतिहासिक मैदानावरून माननीय उद्धव ठाकरे
यांनी नारा दिलाय अब की बार भाजपा तडीपार, आणि तो नारा काल संपूर्ण रामलीला मैदानावर घुमताना आम्ही पाहिला. तडीपार होत आहे भाजपा. शेलार म्हणतं की पेट्रोलचा खर्च मी करतो. उद्धव ठाकरेंचं त्यांनी मालवणीमध्ये जाऊन बघावं, अन्यायाविरुद्ध लढावं आणि आवाज उठवावा. कुठे घेऊन जावं? मालवणमध्ये सावरकर सिनेमाबाबत त्याला काल माननीय उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करतो. त्यांनी मणिपूरला जावं, तिकडल्या महिलांवर जे अत्याचार झाले ते पाहावे. आम्ही त्यांना काश्मीरी पंडितांची हालहवाल समजून घेण्यासाठी जम्मू काश्मीरला पाठवायला तयार आहोत आमच्या खर्चानं. त्याने जाऊन यावं, उगाच तोंडाची बकवास करू नये आणि तोंडाची वाफ दौडू नये. ते असं म्हणतात की ठाकरे गटाचा सध्या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेस पुढे मुजरा सुरू आहे. आशिष शेलार होय, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसमोर एक दिवस तुम्हाला मुजरा मारावाच लागणार आहे. त्यांना सारखा मुजरा आठवतोय. हे अलीकडे कोणत्या मुजऱ्याला जाऊन दौलतजादा करतात मला माहीत नाही. या भाजपलांना सवय आहे हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करण्याची. या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जाऊन रुमाल टाकून कसे बसतात नेत्यांच्या लॉनवर आणि परत येतात हे आम्हाला सांगू नका. तुमचे मुजरे आणि हुजरेगिरी आम्हाला माहिती आहे. अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 7 जागांवर समर्थन देण्याचं ठरवलं. हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे, पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते, एवढंच मी सांगेन. सर, काल दिल्लीला गेला होता. आपण पाहिलं असेल 2 दिवसापासून ज्या गोष्टी चालू आहे, मैत्रीपूर्ण लढतीच आहे. या संदर्भात दिल्ली हायकमांडशी काही बोलणं झालं आहे का? अजिबात नाही. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं हायकमांड, मग मुकुल वासनिक जे असतील, वेणुगोपाल जे असतील, अन्य नेत्यांची त्यांची ओझरती भेट झाली आणि उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेशी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानलेले आहे, एवढंच मी सांगेन. प्रकाश आंबेडकर म्हणतात कोर्ट में पेश करने वाले दिल्ली. कानून की लड़ाई और जनता की लड़ाई दोनों जारी है. वित्त मंत्री का एक बयान आया है कि